आपल्या लेकरासाठी काय करते. सध्याचं उदाहरण सांगेल मी तुम्हाला. एक संगमनेर नावाचा तालुका आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये. तिथं एक तमासगिरीने बाई तमासगिरी ना, एकापासून तिला मुलगा झाला, ज्याच्यापासून झालं त्याने तिला टाकून दिलं. ते बाळ तिनं जन्माला घातलं. आता त्या बाईला पोरग आणि पोराला त्याची माय, या दोघांना एकमेकाशिवाय दुसरं कोणीच नाही. काही काहीच्या नशिबालाच 5वीला संकट पुजलेलं असतं. नाचून उदरनिर्वाह करणे हा तिचा व्यवसायच आहे. नाचायचं आणि पोट भरायचं. नाचून पोट भरू लागली बाई, पण एखाद्याच्या संकट 5वीला पुजलेलंच राहतं. त्या बाईच्या छातीला छिद्र पडलं, होल छातीला तिच्या छिद्र पडलं, फुफ्फुस आला. आता ती बाई थोडंसं नाचली की तिला दम लागतो, नाचली की दम लागतो. पण गोळ्या खाऊन खाऊन उसना औसन आणून ईदभर पोटाची खडगी भरण्यासाठी तिला नाचल्याशिवाय तर पर्याय नाही ना. थोडं कमीच ठेवा आवाज. थोडाफार पैसा गोळा झाला आणि पोरगं मोठं झालं, पण याला संस्कार चांगले मिळाले पाहिजेत. त्या बाईनं त्या पोराला घेतलं आणि आळंदीला गेली. आळंदीला त्या बाईने स्वतःचं पोरगं एका वारकरी शिक्षण संस्थेमध्ये टाकलेलं आहे. सध्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये टाकलेलं आहे. पोरासाठी कमावणं गरजेचं आहे. दम लागतो तिला नाचले की, पण गोळ्या खाऊन खाऊन उसना औसन आणून ती बाई नाचते. नाचून पैसा गोळा झाला की आपल्या पोराच्या भेटीला येते आळंदीला. कोण? कोण? तमासगिरी नाही, आता तरी आई म्हणा तिला. आई येते आता तमासगिरी नाही, आता आई येते. पैसा गोळा करते आणि आळंदीला येते लेकाच्या भेटीसाठी. इंद्रायणीच्या काठाला येते, महाराजांना फोन करते संस्था चालकाला, महाराज माझ्या वेदूला घेऊन या ना इकडे मला भेटायला. ते म्हणतात, ताई तुम्हीच या ना संस्थेमध्ये. नाही महाराज, तुम्हीच घेऊन या त्याला इथे. लेकरू आलं की ते माय त्याला काळजाला लावते, कडकडून मिठी मारते, जवळचे पिशवीतले पैसे घेते आणि लेकराच्या हातावर टेकवते. ते महाराज म्हणतात, ताई यावेळी नाही आल्या, पण पुढच्या वेळी तुम्ही संस्थेवर यायचं बरं. ती बाई म्हणते, नाही महाराज, मला संस्थेवर येताही आलं असतं, पण मी काय येत नाही याचं कारण आहे. मी जर संस्थेवर आले आणि संस्थेतल्या बाकीच्या पोरांना जर कळलं ह्या विदूची माय तमासगिरीने, तर उद्या समाज माझ्या मुलाकडे चांगल्या नजरेनं नाही पाहणार. महाराज मी मरेपर्यंत कळायला नको की ह्याची माय तमासगिरीने म्हणून. महाराज माझ्या पोराला नाही वाजवता आलं हरकत नाही, याला नाही कीर्तन करता आलं हरकत नाही, याला नाही गायन करता आलं हरकत नाही, याला नाही मृदंग वाजवता आलं हरकत नाही, याला काहीच जमलं नाही हरकत नाही, पण महाराज मी मेल्यानंतर माझ्या पोराला ताट मानेने उद्या समाजात स्वाभिमानाने जगता यावं याच्यासाठी त्याच्यावर चांगले संस्कार करा. त्याच्या उद्याच्या भवितव्यासाठी आणि उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी रात्रंदिवस प्रयत्न करते, कष्ट करते. माझं भलेही आयुष्य पापाचारात गेलं, वाईट गोष्टीत गेलं, पण याचं भविष्य फार उज्ज्वल असावं हे जिला वाटतं ना, तिला आई म्हणतात. एकदा वारीत काय झालं, एके ठिकाणी मुक्काम पडला. तुम्हाला माहिती आहे, जे वारीत जातात दिवस आषाढी वारीचे पावसाळ्याचे असतात. अचानक कधीतरी पाऊस येतो. जवळजवळ मुक्काम होत आलेला होता आमचा, आणि एके ठिकाणी इतका पाऊस झाला, राहोटीत सगळं पाणी झालं. शेजारी एक म्हातारी राहत होती. त्या म्हातारीने आम्हाला बोलवलं, सगळ्या महाराज लोकांना, म्हणे पोरो आज इथं राहुटीत झोपू नका बरं का, आज माझ्या घरात चला, तुम्ही माझ्या घरात झोपा. त्या बाईने गोदाड्या टाकलेल्या होत्या, काही पांघरायला ठेवल्या होत्या. म्हणजे तुमच्या जवळचं काहीच काढू नका, आज माझ्याच गोदाड्या वापरा. आम्ही सगळे झोपलो. म्हातारी म्हणे, पण काय करा लेकरं, कोपऱ्यात फक्त एक जागा ठेवा बरं का, एक जागा शिल्लक असू दे एका माणसाची. मी विचारलं, आजी शिल्लक जागा कोणासाठी? तुम्ही तर बास टाकली बाहेर पडवीत, इथं कोण झोपणार आहे? म्हणे, ताई माझा लेक येणार आहे उशिरा. म्हटलं, आजी तुमचा लेक कुठं नोकरीला का एखाद्या कंपनीमध्ये रात्रीच्या ड्युटीवरती? म्हातारीच्या डोळ्यात पाणी आलं. काठी टेकवत म्हातारी 4 पावलं पुढं आली, खाली बसली. धीर गेला तिचा, हुंका दाटून आला. म्हातारीच्या अशा कपाळावर चेहऱ्यावर अशा आड्या पडत होत्या, सुरकुत्या पडत होत्या, कातडं असं खाली लोंबलेलं होतं. अंगात शक्ती नव्हती चालायची, पण अशी काठीचा आधार घेत कशी बशी तरी
4 पावलं चालली आणि खाली बसली. म्हणे खाली बस, मला महाराज लोक आहेत तुम्हाला खोटं बोलून मला काय करायचं. माझा लेक नोकरीला नाही केला बाई, माझा लेक प्यायला गेला, प्यायला पिऊन येणार आहे तो. आम्ही घाबरलो, म्हणलं पिऊन येणार आहे ना आम्हाला घरात घेतलंय. म्हणे घाबरू नका, माझा लेक पितो हे वाईट आहे, पण आल्यानंतर तो कोणाला भांडणार नाही, कोणाला शिवे देणार नाही, कोणाला हाणमार करणार नाही. येईल कोपऱ्यात मुडद्यासारखा अंगावरती पांघरून घेऊन झोपल, तो कोणाला काही बोलत नाही. काळजी करू नका, घाबरू नका, तो तुम्हाला काही करणार नाही. उशिरा यायचं तेव्हा येईल आणि एका कमऱ्यामध्ये पांघरून घेऊन मुडद्यासारखं झोपून जाईल. मी म्हटलं आई, आजी तुमच्या मुलाचं लग्न नाही का झालेलं. म्हातारी म्हणे झालं होतं ना, बायको होती, सोन्यासारखे 2 लेकरं होते, पण हे असं पिऊन येतंय. बायको सोडून गेली, याला लेकराला घेऊन गेली सोबत. म्हणलं आई तुम्ही, ती बाई म्हणे बायको सोडून गेली, लेकरं सोडून गेली ठीक आहे, पण मी जर सोडून गेले असते तर मला माय कोण म्हणलं असतं, मला माय कोण म्हणलं असतं. जगातल्या सगळ्या पात्रात बदल असतो, पण जिच्या पात्रात बदल नसतो तिला आई नावाचं पात्र म्हणतात. सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी श्रीमंत असाल तुम्ही, जग मागे पुढे असतं.
देखणे दिसत असाल, 1000 मुली सौंदर्यावर फिदा असतील. तुमचा आवाज गोड असेल, लोक आवाजावर प्रेम करतील. तुम्ही गोड बोलत असता, लोक शब्दावर प्रेम करतील. तुम्ही गोड वाजवत असता, लोक तुमच्या बोटावर प्रेम करतील. पण काहीच येत नसेल अशा मतिमंद लेकरावरती सुद्धा निस्वार्थ प्रेम करणाऱ्या जगाच्या पाठीवरचं एकमेव व्यक्तिमत्व ते म्हणजे आई. हा म्हणजे आत्मा, ही म्हणजे ईश्वर. अजून सांगू, तुमची वाट कधी लागते याची वाट पाहणारं जग असतं. आपली वाट कधी लागते याची वाट पाहणारं जग आहे. पण वाया गेलेला पोरगा आणि वाया गेलेली पोरगी जिवंतपणीच नाही, मेल्यानंतर सुद्धा योग्य वाटेवर कधी येतात याची वाट पाहत राहते ना, जगाच्या पाठीवरती माया असते.